तोच इथे मात्र या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे दापोलीमध्ये यांचाही प्रवास खूप चांगल्या पद्धतीने चालू झाला होता आणि पाहायला गेलात तर आता मात्र देश विदेशामध्येही यांची चर्चा होते. सनी चांगलं क्रिकेट मैदानात चालू आहे, चांगलं क्रिकेट मैदानात चालू आहे. सम्राट युवा चषक 2025 ची स्पर्धा आणि या संघटनेचे सदस्य सुद्धा आहेत माझ्या मते सनी मोहिते. चला मॅच लगेच चालू करा, पंच सामना थांबवायचा नाहीये. या स्पर्धेचं पाहायला गेलं तर संपूर्ण थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला भेटतोयच म्हणजे स्पोर्ट्स स्ट्रीमवरती, परंतु त्या व्यक्तीचाही आम्ही आभार व्यक्त करतोय कि आकिब भाई अगर हिंदी में कहना हो सनी तो अगर प्यासे को पानी की ज़रूरत होती है उसी तरीके से यूट्यूब पर जो कुछ भी आप प्रक्षेपण देखते हैं उसके लिए नेटवर्क की ज़रूरत होती है और वो नेटवर्क देने का जो काम किया है जीबर नेटवर्क ने, उनके पूरी टीम का तहे दिल से जिस तरीके से सम्राट युवा चषक के तमाम ऑर्गेनाइजर कमेटी आपका शुक्रिया अदा करते हैं, साथ ही साथ देखने वाले भी आपका शुक्रिया अदा करते हैं कि आपकी तरफ से हमें सपोर्ट मिला है, ताउन मिला है, कोऑपरेशन मिला है. इसी वजह से ये टूर्नामेंट सक्सेसफुल बनती हुई नज़र आ रही है. और हर वो टूर्नामेंट के अंदर हमने देखा है कि जीबर नेटवर्क की तरफ से जब भी ये चैनल जहाँ जहाँ पर काम करता है, कोई भी चैनल हो, दापोली के आज़ाद मैदान पर कोई भी चैनल काम करता है, उनके लिए जीबर नेटवर्क की तरफ से फ्री ऑफ कॉस्ट, कोई कॉस्ट आपको चुकाना नहीं है, फ्री में आपको नेट की सुविधा उपलब्ध कराते हैं जीबर नेटवर्क. उनका नेटवर्क कहाँ कहाँ है, यस वहाँ पर उनकी तरफ से फ्री आपको सुविधा मिलती है. तो यकीनन हम जीबर नेटवर्क का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. बहरहाल म्हणजे पहिलीच मॅच जिंकू शकला असता गरीब नवाज बुरुंडीचा हा जो संघ असेल तो जिंकला असता, कारण जिथे 6 बॉलमध्ये 6 रन झाले नव्हते गरीब नवाज बुरुंडी या टीमला. त्याचबरोबर जो गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे त्यांनी जर का या ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट घेतल्या ना तर फौजदान रखांगे सर यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि इथे जर पाहायला गेलं तर चेंडू 1 2 3 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. राफीच्या वाटमधून आक्रमण चढवलं गेलंय गोलंदाजा विरोधामध्ये. जर गोलंदाजाने या ठिकाणी जर 3 विकेट घेतल्या संपूर्ण ओव्हरमध्ये तर तिथे फौजदानजी रखांगी सर सांगतात की 200चा कॅश प्राइज त्या बॉलरला दिला जाईल, परंतु स्कोर बोर्डकडे मला जावं लागेल कारण इथे ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 115 रन्स, 15 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं गरीब नवाज बुरुंडी या टीमच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स काढलेत, परंतु पहिलीच मॅच अगदी चांगली पाहायला मिळाली. 30 चेंडूंमध्ये अगदी 36 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या 6 बॉलमध्ये मॅच गेली होती आणि तिथे मात्र आणि त्याचबरोबर या संपूर्ण सम्राट युवा चषकामध्ये 2025 ची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आणि चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या 2839व्या जयंतीनिमित्त संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीने केलेलं आहे. आणि मिस्टर डेव्हिड ऑर्नर म्हणजे दापोलीचा डेव्हिड ऑर्नर ज्या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू समीर सावंत यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये
अगदी एक इतिहास रचलाय. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार देखील मागच्या मॅचमध्ये त्यांनी ठोकले होते युवा प्रभा दापोली या टीमच्या विरोधामध्ये. काय बॅटिंग केली होती, परंतु इथे बघा थोडंसं क्रॉस लाईन जाऊन खेळायचं होतं. एक्स्ट्रा रन्स व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना एक नवीन तारा सितारा उभारतोय अरसलान. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हे देखील कोण बॉलचे खेळाडू अगदी तारे सितारे बनू शकतील यात अजिबात शंका नाही आहे. म्हणजे जसं जसा माणसाला अनुभव येत जातो ना तसा तसा तो यशाच्या दिशेनं मार्गस्थ होत राहतो. आणि आता असलानकडे अनुभव मात्र कमी आहे, परंतु खेळण्याची जिद्द मात्र प्रचंड आहे. या खेळाडूकडे आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग केली जाईल. खोलवरचा बॉल ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय सर्कलच्या आतमध्ये. थोडंसं फंबल होताना खेळाडू पाहायला मिळाला. केवळ आणि केवळ एका जावेवरती आता संतुष्ट आणि समाधान मानावं लागतंय. कारण जिथे जर तुम्ही पाहायला गेलं 17वरती एक खेळाडू बाद झालेला आहे. सुरुवातीचा चेंडू व्हाईट बॉल टाकला आणि त्याच्यानंतर पुढचा चेंडू केवळ एक सिंगल. तर राफीदनं 5 चेंडूचा सामना केलाय, तो 14 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला मकसूदनं एकाच बॉलला फेस केले तर एकाच रन्सवरती खेळतोय. स्विच इट ह्याचा यावेळचा फटका देखील देखणं आहे. राफीदनं स्विच इट, चेंडू दन कर सीमारेषेच्या बाहेर 4 रन. आणि मैदानाच्या आतमध्ये खूप काय घडलेलं आहे. जिथे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना आता कमबॅक केलाय चौकार आल्यानंतरला. अरसलान गोलंदाजी ज्या वेळेला करतोय म्हणजे कोणपोईसा टीमचा तारा सितारा बनू शकेल येणाऱ्या काळामध्ये. नवीन नवीन टीम्स, नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या मैदानाच्या आतमध्ये. दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये अनेक खेळाडूंना घडवत राहिले हे मैदान. आणि या मैदानामध्ये इतिहास घडलेले आहेत, इतिहास मोडलेले आहेत, इतिहास रचलेले आहेत. आणि अजून देखील इतिहास मात्र या ठिकाणी हे कायम राहतील अशा प्रकारचे इतिहास आपण पाहतोय. ऑफला चांगला स्ट्रोक असेल, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये असणार आहे. केवळ या चेंडूवरती देखील एकच रन्स मिळणार आणि स्कोर बोर्ड मात्र थोडंसं पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहतोय 23 रन स्कोर बोर्डवरती. 1.4 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालाय. सम्राट युवा चषक 2025 आपण पाहतोय. सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. लॉंग लेगला चेंडूला दन कर सीमारेषेच्या बाहेर आणि यावेळीचा फटका देखील 4 रन्स देऊन जाईल फलंदाज राफीदला. राफीद का वल्ला भाई माशाअल्लाह, काय गजब फटकेबाजी चालली आहे. जिथे गोलंदाजाला अगदी सेट होऊ दिलं जात नाहीये. प्रत्येक चेंडूवरती आक्रमकतेनं खेळताना आपण राफीदला पाहिलंय. पहिल्या मॅच मध्ये तेवढा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला नव्हता. गोलंदाजी सुरेख केली होती राफीदनं, परंतु या मॅच मध्ये आता फलंदाजी देखील करताना आपण पाहतोय त्याला. आणि सुपर गोलंदाजी आपण म्हणतोय. जिथे ज्यावेळेला राफीदनं गोलंदाजी केली त्यावेळेला संपूर्ण संघासाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. स्कोर बोर्ड 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ऑनलाईन रसिक प्रेक्षक स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून अगदी आनंद घेत आहेत. आणि आम्हाला सांगायचं वाटेल एक आनंद देखील होईल, कारण यावेळेला बघा चांगला स्ट्रोक होता. चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या परिसरामध्ये वाईडिश लॉंग ऑन चेंडू दणदणकर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होईल. धावसंख्या लॉस ऑफ 1 विकेट 31.
बॉलिंग ट्रॅक होती समीर असेल, क्रमांक 3 षटक टाकताना आपण पाहतोय समीर यांना. स्ट्राईक मार्गवरती मकसूद. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर राफीदनं आतापर्यंत प्रभावित करणारी पारी खेळली आहे. गोलंदाजीचा विचार तुम्ही करताय ते गोलंदाजी सुरेख करावी लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15.50 अशा प्रकारची सरासरी मेंटेन ठेवत असताना 31 रन्स मात्र बनवले गेलेत. यावला स्विच इट, या जबरदस्त स्ट्रोक असेल, परंतु 1 हँडेड कॅच. काय कॅच पकडली आहे आणि इथे मात्र मोठा धक्का बसेल.
3 चेंडू झालेले आहेत आणि 31 रन स्कोरबोर्ड वरती. तिसरा षटक हे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रोग्रेस आहे जिथे गोलंदाज पुन्हा एकदा समीर अगदी मैदानाच्या आतमध्ये घातक बॉलिंग केली, फलंदाजांना जखडवले. इथे बॅक टू बॉलर, इथे देखील संधी होती, अपॉर्च्युनिटी होती, परंतु मुझफ्फर हा जो खेळाडू आहे तो तिथे पहिल्या चेंडूवरती अगदी गोल्डन डक होऊ शकला असता, कॉटन बोल्ट पाहायला मिळू शकला असता. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर बिंदी डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा विकेट आणि परत डॉट बॉल, अशी टाइम लाईन या ओव्हरची आपण पाहिले. काय गोलंदाजी केलेली आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून हे देखील पाहायला लागेल. यावेळेला फ्रंट फूटचा वापर केलाय, लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक असेल, सुपर क्षेत्ररक्षण अगदी हवेमध्ये उडताना या क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलंय. फ्लाइंग जट झाला होता खेळाडू, जिथे 1 रन फक्त मिळून जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोर बोर्ड थोडंसं पुढे सरकेल, जिथे 32 रन स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मधील एक चेंडू मात्र शिल्लक असेल. SK स्पोर्ट्सचे सर्व आमचे परम मित्र शहबाज खलफे सर यांचं आगमन झालंय. शहबाज सर, तुमचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अगदी दापोली तालुक्यातील स्पोर्ट्सचा एक मोठा ब्रँड म्हणजे SK स्पोर्ट्स. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे राफीदला, तुम्ही थांबवू शकत नाहीत. हवाई हल्ला जिथे छेरान षटकार पाहायला मिळाला आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 38 रन्स, 38 रन स्कोरबोर्ड वरती. मॅचला सुरुवात होईल आणि क्रमांक 14 षटक कोणता नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवरती येईल हे देखील पाहावं लागेल. आणि त्याचबरोबर ओबेद वल्ला अशाच्या गोलंदाजीसाठी जेवढ्या विकेट्स घेणार त्या प्रत्येक विकेटला फौजान रखांगी सर यांच्याकडून बघा 100चं कॅश प्राइज दिलं जाईल. आता तुम्हाला एक मोठी पर्वणी असेल, या ठिकाणी बघा कॅश प्राइज लागले. जेवढ्या विकेट घेणार तेवढं कॅश प्राइज तुमच्या अगदी खिशामध्ये, तुमच्या पॉकेटमध्ये पडेल. राईट हॅम ओव्हर द विकेट गोलंदाजी असेल, जिथे राईट हँडेड बॅटर आता आपल्याला मुझफ्फर पाहायला मिळू शकेल. दुसऱ्या बाजूला आपण फलंदाजी करत असताना 33 धावा वैयक्तिकरित्या राफीदनं बनवल्यात, तर संघाची धावसंख्या 38 झाली, त्याच्यामधले 33 रन्स मात्र राफीदचे आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, अगदी सरळ चेंडू मात्र कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, जिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये 1च रन्स मिळणार आहे. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकेल 39 39 या आकड्यावरती रन संख्या आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. 4था षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु राफीद मात्र इथे थांबण्याचं नाव घेत नाहीये. जेव्हा जेव्हा राफीदला संधी मिळाली, जेव्हा जेव्हा बॅटिंग करण्याची संधी मिळाली, तेव्हा हा राफीद मात्र तुटून पडलाय गरीब नवाज बुरुंडी या संघाकडून. संघ संकटामध्ये होता, 10 वेळा संकट मोचक पारी खेळली आहे राफीदनं, तर दुसऱ्या बाजूला उबेदुल्ला एक चांगला बॉलर बनतोय. यावेळेला फाईनला चेंडूला खेळलंय, चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 रन.
आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर हा चेंडू मात्र नो बॉल असेल. 4+1=5 असे 5 आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 44 रन स्कोर बोर्ड वरती. आणि जाऊयात पुन्हा एकदा जिथे आपण पाहायला गेलं तर समोर राफी तयार आहे उबेदुल्लाच्या विरोधात. यावेळेला पुन्हा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू डाऊन द ग्राउंड जाईल इथे डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 रन. राफीतनं दणदणी स्ट्रोक खेळलेत. आता षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड वेगान आणि संघाचा अर्धशतक देखील कंप्लीट. 50 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. गरीब नवाज बुरुंडी या टीमचा हा एकमेव फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. काय बॅटिंग केली आहे. एका बाजूला आपण बघतोय तर राफीदनं हा खेळाडू संघाचा इम्पॉर्टंट खेळाडू आहे. दो धारी तलवार सारखा लढतोय. ज्यावेळेला बॉलिंगची वेळ येईल तेव्हा गोलंदाजी करेल. आणि आता आपण जर पाहायला गेलं जर बॅटिंगची आता वेळ आली आहे तर बॅटिंग देखील तितकीच दर्जेदार आपण बघतोय. 12 चेंडू आणि 43 धावांवरती आता वैयक्तिकरित्या खेळतोय. या संपूर्ण स्पर्धेतल्या जलद गतीचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळू शकेल का. या फलंदाज राफीच्या माध्यमातून हे देखील पाहायला मिळेल. उबेदुल्ला तयार. इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिसफील्ड आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. सुपर फटकेबाजी चाललेली आहे. संघाचं धावफलक पुढे सरकेल. 54 रन स्कोर बोर्ड वरती. तर शतक आपण समीर सावंतच्या बाटमधून पाहिलं. ओ येस यावेळेला मॅक्झिमम आहे. 6 रन्स मिळतील षटकाराला आणि ते अर्धशतक कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट झालंय. शतक कंप्लीट झालंय तुमचं. 15 बॉल मध्ये 53 रन्स गरीब नवाज बुरुंडी या टीम साठी. परंतु संघाची धावसंख्या 60 आहे. त्याच्यामधले 53 रन्स मात्र राफीचे आहेत. 4था षटक इन प्रोग्रेस. शेवटचा एक चेंडू असेल. उबैद उल्लावरती आक्रमण करताना आपण बघतोय. उबैदुल्ला पुन्हा एकदा तयार झालाय या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. एकदा आता मात्र सरळ मात्र समोरच्या दिशेने खेळला गेलाय. इथे कव्हर पॉइंटला देखील चेंडू दणदणकर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. 4 ओव्हरचा खेळ आता इथे समाप्त होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 64 या आकड्यावरती. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. 64 रन्स आपण पाहतोय.
64 रन्स झाले, ज्याच्यामध्ये 3 महत्वाचे फलंदाज देखील बाद झाले होते. परंतु दुसऱ्या बाजूला या पारी सांभाळत असताना राफीदनं 16 बॉलमध्ये आता 57 रन्स मात्र केलेले आहेत. मुझफ्फर 3 चेंडू आणि 2 धावांवरती खेळतोय. फ्रंटफूटचा वापर करत असताना रन्स आपण पाहायला गेलेत आणि इथे यावेळेला मात्र फलंदाज धावचीत होणार आहे. समीर आता शेवटचं षटक ज्यानं 1 ओव्हर टाकली होती त्याच्यामध्ये 2 चांगले विकेट्स देखील घेतल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आता शेवटचं जे ओव्हर टाकताना आपण पाहतोय 64 रन स्कोरबोर्डवरती लागलेत. जो फलंदाज राफीद सेट आहे आणि जसा तो सेट झालाय तसा तसा त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय आणि तो अगदी आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओसामाला पाठवलं गेलंय. पहिला चेंडू सुपर, परंतु आता स्पेशालिटी कुठली तरी राहिली आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं गेलं समीर सावंतच्या आपण पाहायला गेलं या संपूर्ण स्पर्धेतील जलद गतीचं अर्धशतक होतं जे 14 चेंडूंमध्ये 50 धावांचं. तर दुसऱ्या बाजूला राफीद हा फलंदाज यांनी 15 बॉलमध्ये अगदी अर्धशतक त्याचं कंप्लीट केलं होतं. पुढचा बॉल आता पुन्हा राफीद असेल. सेट फलंदाज असेल, समोरच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक असेल. जोपर्यंत चेंडूला अगदी कलेक्ट करत फेकेल बॉलरच्या हातामध्ये वेगाने 2 रन्स या बॉलवरती देखील मिळून जातील. 17 चेंडूंचा सामना केलाय राफीदनं. 59 धावांवरती तो खेळतोय. या फटक्यांची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता मग संकट काळामध्ये होणारी होती आणि त्याचबरोबर इथे आक्रमण देखील तेवढं चांगलं चढवलंय. समोरच्या दिशेने गोलंदाज तयार. क्रॉस खेळायचं होतं, लॉंग स्टॉपला चेंडू टावल होईल परंतु क्षेत्ररक्षक असेल केव्हा नाही केवळ 1 रन फक्त मिळून जाईल. या बॉलवरती अंपायरचा इशारा, वाईचा इशारा अंपायरचा आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईचा इशारा असेल तिथे फक्त 1 रन मिळून जाईल. षटकातील शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. ऑनला चांगला ड्राईव्ह केलाय, केवळ या बॉलवरती देखील सिंगल मिळून जाईल. तो वेगानं रन्स देखील आपण कंप्लीट होताना पाहतोय आणि पुन्हा एकदा रन्स मात्र मिळून जातील. बघा वेगानं रन्स, आपल्याला 3 रन्स कंप्लीट केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी हातामध्ये चेंडू होता तरी सुद्धा तिथे आपल्याला रन्स पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी आपण पाहिली तर, परंतु प्रतिस्पर्धी जो खेळाडू आहे 70 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. चांगला हेलिकॉप्टर घुमले, लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय चेंडू. 1 रन मात्र कंप्लीट होईल आणि दुसरा धाव देखील अगदी यशस्वीरित्याने कंप्लीट होताना आपण पाहिले. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शेवटचा 1 चेंडू या ओव्हरमधील आणि संघाची धावसंख्या 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 72 लॉस ऑफ 4 विकेट्स. त्याच्यामध्ये 19 बॉलमध्ये 61 रन्स राफीदच्या माध्यमातून आलेले आहेत. म्हणजे आपण पाहायला गेलं तर उर्वरित 4 फलंदाजांनी म्हणजे 5 फलंदाजांनी विचार करायला गेलं तर 11 रन्स बनवलेत, ज्याच्यामध्ये 19 बॉलमध्ये 61 रन्स वैयक्तिक राफीदचे झालेले आहेत. स्विच हिट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, केवळ 1च रन्स मिळून जाईल आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 73. 73 या आकड्यावरती. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण जाऊयात मॅच समरीकडे. या मॅचच्या आपण जाऊयात मॅच समरीकडे, जिथे अल्तमशला आपण पाहिलं गोल्डन डक झालं होतं. त्याच्यानंतर मकसूद यानं 2च रन्स केले. राफीद 20 चेंडूंमध्ये 62 धावांची नाबाद मारी. कैफ मात्र 2 चेंडूंना त्यांनी फेस केलं, त्याच्यानंतर तो मात्र देखील बाद झाला.
त्यानंतरला गोलंदाजीकडे जाऊया, जिथे साधनं एक षटक टाकलं, 15 रन्स खर्च केले, एक विकेट घेतली. आर्सलानं एक ओव्हर टाकली ज्याच्यामध्ये 16 रन्स खर्च केले, जिथे विकेट मिळालीच नाही. समीरनं 2 षटकं टाकली, 15 रन्स, अगदी किफायतशीर बॉलिंग, त्याच्यामध्ये 3 विकेट्स. आणि त्याच्यानंतरला उबेदुल्ला यानं एक ओव्हरमध्ये तब्बल 26 रन्स, एक्सपेन्सिव्ह षटक. चला 30 बॉलमध्ये 74 धावांची आवश्यकता. काय घडतंय, काय बिघडतंय, आपण ऐकूया हिंदी समालोचक इमाद मोडक यांना. हेलो, थैंक यू सो मच सनी मोहिते. सुस्वागतम, स्वागत है आप तमाम लोगों का फिर एक बार दापोली के ऐतिहासिक आज़ाद मैदान पर. सम्राट युवा संगठना सामाजिक संस्था दापोली के तरफ से आयोजित की हुई एक बेहतरीन टूर्नामेंट आए हुए, जिस तरीके से इस मैच के लिए यूट्यूब के ज़रिए देखने वाले दर्शकों का तहे दिल से स्वागत. चलिए दोस्तों, इस मुकाबले की ओर मैं आपको लिए चलता हूं. दोनों टीमों के लिए नॉकआउट स्टेज वाला ये मैच है. जो जीतेगा वो युवा प्रभात के साथ भिड़ेगा और एक फिर मौका मिलेगा, लेकिन जो हारेगा उसको 365 दिनों का इंतज़ार करना पड़ेगा. या तो मैं अपने अंदाज से शुरू करना चाहता हूँ इस मैच के लिए. चलिए दोस्तों, खेल को शुरू किया जाए. कारीगर हूँ साहब, अल्फाजों की मिट्टी से महफिल सजाता हूँ. किसी को बेकार तो कुछ को कलाकार नजर आता हूँ. ना अरमान रखता हूँ ना फरमान रखता हूँ, लेकिन दिल से सुनने वालों का दिल से सम्मान करता हूँ. ना बैक टू क्रिकेट. 14.8 यानी हर ओवर में लगभग 15 का औसत है, तब जाकर मैच के अंदर वापसी की जा सकती है. राफिद बॉलिंग ट्रैक पर पहली ओवर लेकर पावर प्ले की पहली गेंद के साथ. स्ट्राइक पर 7, नॉन स्ट्राइक पर नूरेन. पहली गेंद फुल टॉस गेंद थी. खेलना चाहते थे, विकेट कीपर को गेंद बीट करती हुई जमीन को गुदगुदिया लेती हुई लॉन्ग स्टॉप रीजन में दन दन करती हुई सीमा रेखा के बाहर. 4. बिल्कुल फुल टॉस गेंद थी. टाइमिंग तो प्रॉपर हुआ नहीं, लेकिन किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आज किस्मत ने क्या साथ दिया, क्या खेल दिखाया समीर सावन ने. नॉन स्ट्राइक वरती नूरेन, स्ट्राइक वरती साद. बहुत अच्छी बैटिंग की सनी. जिस तरीके से आज 2 विक्रम देखने मिले, जिस तरीके से बल्लेबाज राफिद ने अभी अभी बल्लेबाजी की रिसेंटली, मुझे ऐसा लगता है कि आज के दिन में सबसे ज़्यादा रन बनाने में इसका नाम है, यानी राफिद 62 रन बनाए. और सबसे अनोखा विक्रम 6 गेंदों में 6 सिक्सर लगाने का, वो समीर सावन. वो इस दफ़ा देखिए ऑफ स्टिक पर गेंद थी, ड्राइव किया, बुलेट कवर ड्राइव, गेंद तेजी से निकल जा रही है, नहीं रोक पाएंगे, गेंद मैदान के बाहर. 4. वाह, कितनी खूबसूरती के साथ क्रिकेट का कॉपी बुक स्टाइल में जिस तरीके से ये कवर ड्राइव था,
बिल्कुल अच्छी गेंद थी, गेंद खराब नहीं थी सनी, लेकिन स्ट्रोक भी उतना ही लाजवाब था। कैलकुलेटेड स्ट्रोक, 4 रन, 2 गेंदों में 2 चौके आए, यानी 8 रन। मैंने अभी अभी कहा था कि इस ग्राउंड पर क्रिकेट खेलते खेलते आपको दिमाग में भी क्रिकेट को खेलना चाहिए, सिचुएशन को समझना बेहद ज़रूरी है। सिचुएशन यही बता रही है कि हर ओवर में 14.8 यानी लगभग 15 की औसत से रन बनाने पड़ेंगे। 70 रखेंगे, इनके बेटे 7 रखेंगे, जिनको विरासत में क्रिकेट मिला है, क्या उस विरासत को वो बरकरार रखेंगे? आइए देखते हैं। सनी कोन यानी कोन बॉयज, हाँ 70 रखेंगे कि बरकुद्दार 7 रखेंगे इस वक्त स्ट्राइक पर। वो शॉर्ट पिच गेंद थी, पुल करना चाहते थे। आइए देखते होता क्या है। गेंद हवा में, पहले डब्बे पर, ये आता हुआ तीसरा, 4। कमाल की बैटिंग, कमाल की बैटिंग सनी। देखिए अब इनके लिए ये गेंदें फुटबॉल की तरह नजर आ रही है। ट्रेडमार्क शॉट उनका नजर आया, 7 रखेंगे। आज अच्छे लय में नजर आ रहे, जिम्मेदारी वाली बैटिंग कर रहे हैं। राफिद के खिलाफ उन्होंने हल्ला बोल दिया है, जितना गवाया था उसको कमाने की कोशिश की जा रही है इस वक्त। इस दफा स्ट्रोक फंस गया है, गेंद हवा में, क्या कैच होगा? और ये कैच, पहला ब्रेक थ्रू आखिरकार ले लिया। यहाँ पर 200 रुपये का इनाम है, लेकिन सनी मैं आपसे पूछना चाहता हूँ, जिस तरीके का ये जो परफॉर्मेंस दिखा रहे थे 7, क्या ये स्ट्रोक खेलना उनके लिए सही था? अगर वो सही था तो वो प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ, और अगर सही नहीं था तो इसके पीछे की क्या वजह हो सकती है? क्योंकि लगातार 3 गेंदों में 3 चौके तो आ चुके थे। क्या लगता है आपको? इथे जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये जे माइंडसेट असतं फलंदाजाचं, जो थोडंसं वेगळं असतं, कॉन्फिडन्स, पहिले 2 4 आले, त्याच्यानंतर तिसरा 4 देखील आला, तिथे कॉन्फिडन्स अगदी थोडंसं वरती वाढला होता। आणि आता ते कॉन्फिडन्स वाढत असताना कुठेतरी फलंदाजाला असं वाटलं होतं की मी पुन्हा एकदा, म्हणजे ज्याप्रमाणे समीर सावंतनं पहिला 6 ठोकला, त्याच्यानंतर दुसरा 6, मग तिसरा, मग चौथा, 5वा आणि 6वा ठोकला, तसंच कुठेतरी असं साधला वाटलं होतं की 3 4 गेलेत। हा बॉल देखील अगदी रडारमध्ये होता, पण तो तिथे चांगला स्ट्रोक अगदी खेळणं गरजेचं होतं, किंवा अलंग द कार्पेट खेळलं असतं तरी 4 मिळू शकले असते, आणि तेच आपण कुठेतरी पाहिलं होतं। आणि चूक म्हणजे मोठी काय झाली, तिथे प्रॉपर टायमिंग नव्हता, चेंडूच्या टप्प्याला अगदी म्हणजे त्याचा अभ्यास झाला नव्हता। गोलंदाजानं थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलं होतं, जिथे उंगली होती त्या अगदी चेंडूला फिरवलं होतं, कमी गतीचा बॉल टाकला, व्हेरिएशन केलं, याच कारणास्तव फलंदाज तिथं फसला आणि ते क्षेत्ररक्षकानं कोणती चूक केली नव्हती। बहुत अच्छा आकलन किया आपने, क्योंकि गेंदबाज जिस तरीके से कोशिश में लगा है, दुनिया में ऐसा कोई गेंदबाज या फिर कोई ऐसा खिलाड़ी नहीं है जो वापसी नहीं कर सकता, वापसी जरूर की। इस दफा देखिए बैकफुट पर जाकर कवर के ऊपर से खेलने की कोशिश, गेंद निकल जा रही है एक्स्ट्रा कवर की जानिब, वहां पर अल्तमश ने दौड़ लगाई, जब तक गेंद को पकड़ते उड़ाते तब तक 2 रन तेजी के साथ, पूरे तीसरे की मांग है, क्या तीसरा होगा? तीसरा भी पूरा हो गया। थ्रो थोड़ा सा वाइड था, नतीजा यह आया कि 2 को 3 में कन्वर्ट कर लिया। 3 चौके के लिए 3 चौके के लिए 300 रुपए का इनाम आया हुआ है। 70 भाई रखेंगे, यानी लेजेंडरी क्रिकेटर दापोली तालुके के, उन्हीं के बरकुद्दार ने 3 गेंदों में 3 चौके लगाए थे। जो शुरुआत सनी पहले ओवर में शुरुआती 3 गेंदों में दी गई थी। मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट में एक खिलाड़ी से गेम नहीं बनता, 11 खिलाड़ियों की मेहनत लगती है। कहा ना कहा राफिद ने काम किया, लेकिन राफिद को साथ देने वाले उसके साथ में 10 जन हैं। दूसरी तरफ अगर जो साध ने जो शुरुआत दी थी उसको अगर अच्छे अंत में लेकर जाना है, तो मुझे ऐसा लगता है कि यहां से साझेदारी पनपनी जरूरी है। क्या लगता है सनी, पहली ओवर के बाद एंड ऑफ द फर्स्ट ओवर 15 रन नहीं, अभी एक गेंद यस ओवर हो चुकी है, एंड ऑफ द फर्स्ट ओवर 15 रन, 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट। सनी क्या लगता है, जैसी शुरुआत मिलनी चाहिए थी वैसी तो मिली है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि अगर इस मैच को कमबॅक करना है तो साझेदारी पनपनी जरूरी है। इथे तुम्हाला भागीदारी करावी लागेल, कारण तुमची जी भागीदारी असते खूप महत्त्वाची असते। आता ही एकंदरीत सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप होईल, ज्या वेळेला 2008 मध्ये साऊथ आफ्रिकेचे ग्राम स्मिथ आणि मॅकनाईज या दोघांमध्ये 415 रनची जी पार्टनरशिप होती, अगदी वर्ल्डच्या ग्रीनिज बुकामध्ये त्याची नोंद केली गेलेली आहे। आणि कुठेतरी गोलंदाजाचं कमबॅक बघा, नवीन तारा सितारा आहे गरीब नवाज बुरुंडी या संघाचा, येणाऱ्या काळामध्ये हा देखील आपण बघतोय की स्टार बनू शकतो, इथे पार्टनरशिप करावी लागेल।
7 प्रत्येक खेळाडूला द्यावं लागेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे 11 खेळाडू असतात तुमच्या क्रिकेटच्या टीममध्ये. 11च्या 11 खेळाडूंना कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं असतं, तरच तुम्ही यशस्वी बनू शकता. एका दुसऱ्या प्लेअरवरती मॅच संपूर्ण नसते. बघा या बॉलती बघा शॉर्ट ऑफ लेंथ होता, फलंदाज थोडासा बॅकफुटला गेलाय, फॉलो थ्रू मध्ये गेला आणि गोलंदाजानं मात्र सरळ कॅच पकडले. विकेट नंबर 2 आहे. ह्या चुका कुठेतरी अपयशाचं कारण ठरतात. म्हणजेच काय तर गोलंदाज होता त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं, जिथे शांत क्रिकेट अजिबात पाहायला मिळालं नाही आणि जिथे गोलंदाजानं सुरे विकेट घेतलेली आहे. इथून मी तरी म्हणतो या मॅचवरती गलती की वजह से आपको अब उसका सामना करना पड़ रहा है. इसके पीछे की वजह है कसी हुई बॉलिंग. अचूक नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी होते. व्यवस्थित आणि रितसर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची असते ते मात्र पाहायला भेटतोय. फिर एक बार नए बल्लेबाज इमाद सामना करेंगे. हुजैफ के लिए ये गेंद पर स्ट्रोक सामने की जानिब लॉन्ग ऑन की रीजन में खेला. ऐसा ही कुछ खेल दिखाना पड़ेगा. सिंगल डबल को महत्व देना पड़ेगा सनी, क्योंकि थोड़ा सा वक्त लेंगे. आपने कोशिश की, ये भी जाएंगे मैदान के बाहर. लगने वाला कौन बॉयज को ये मेरे ख्याल से तीसरा झटका माफ करना. 3 झटके लग चुके हैं. 74 रनों का लक्ष्य रखा है. लेकिन जैसा शुरुआत साध ने दिया था वैसा कोई एक ऐसा मसीहा टीम के लिए खड़ा हो जाए तो यकीनन मैच में मजा आ सकता है. लेकिन मैं सराहना करूंगा, मैं टीम को कम नहीं आंक सकता. गरीब नवाज के पास भी एक से बढ़कर एक टैलेंटेड खिलाड़ी है. एक वक्त हुआ करता था गरीब नवाज का जो दबदबा था, उसी दबदबे को कायम करने के लिए आज दापोली के ऐतिहासिक मैदान पर आज ये सम्राट युवा चषक के माध्यम से ये आयोजित की हुई टूर्नामेंट है और वो अपना खेल दिखा रहे सनी. इसके पीछे की वजह है ऑर्गेनाइजर कमेटी की मेहनत, साथ ही साथ दापोली टेनिस क्रिकेट एसोसिएशन का साथ. इसी वजह से ये टूर्नामेंट और खिलाड़ी कामयाब. न्यू बैटर अर्शियान. ओह या वाह, क्या गेंद डाली. गेंद सीधी निकल गई विकेट कीपर के हाथ में. इस दफा इन कटर गेंद थी, समझ नहीं पाए. डॉट बॉल की समाप्ति. देखते ही देखते इस ओवर की गेंदों का खेल हो चुका है. 5 गेंदें हो चुके हैं, 1 गेंद आना बाकी. पिछले 5 गेंदों में मेरे ख्याल से सिर्फ 1 रन खर्च किया है. वाह क्या बॉलिंग की है, मानना पड़ेगा गरीब नवाज के बॉलर को. और जिसमें 2 विकेटें भी है, यानी कामयाब गेंदबाज. यस, नाजिम पाल्टे इनकी तरफ से भी इनाम आया हुआ है. इस दफा देखिए अर्शियान ने भी अपना इरादा जाहिर किया. जानदार और शानदार चौका जड़ दिया. जिस तरीके से अब मैच के अंदर थोड़ा सा प्रेशर है उसको रिलीज किया जा रहा है. देखिए नाजिम पाल्टे इनकी तरफ से 200 रुपए का इनाम लागू हो गया है. साथ रखेंगे इनके लिए जिन्होंने लगातार शुरुआती 3 गेंदों में 3 चौके जड़ दिए थे. 2 ओवर का खेल खत्म. टीम का स्कोर 20 रन. 10 रन की औसत से रन आ रहे. क्या लगता है सनी, क्या ये टारगेट चेस हो पाएगा? 20 रन हो चुके हैं. रिक्वायर्ड रन रेट अभी भी 18 का है. ये देखिए इक्वेशन, 18 गेंदे और 54 की जरूरत. क्या कहोगे सनी? इथे जर अशाच प्रकारचं क्रिकेट राहिलं तर कदाचित बॅटिंगमध्ये थोडीशी खोली कमी आहे आणि कारण नवीन खेळाडू आहेत, अनुभव थोडासा कमी राहिलाय. खेळण्याची जिद्द प्रचंड आहे कोंड बॉईजच्या टीमकडे. मी सातत्याने सांगत राहिलोय कारण यंगस्टर्स आहेत आणि यंगस्टर्सच्या विरोधामध्ये काही गरीब नवाज बुरुंडी या टीमकडे चांगले लिजंड खेळाडू ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव राहिलाय ते खेळाडू समोर असताना, परंतु हा जो खेळाडू आपण पाहतोय इमाद, तर समोरच्या दिशेने नवीन छोटासा गोलंदाज. 18 बॉलमध्ये 54 रन्स आहेत. जिथे तुम्ही जर पाहिलं की तर लगभग 18च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील आणि ते शक्य नाहीये सायंकाळच्या सत्रामध्ये प्रति ओव्हर 18 रन्स बनवणं. जर तुमच्याकडे अनुभव असेल, या ग्राउंडचा प्रत्येकी अनुभव एक्सपिरियन्स असू शकेल, ही विकेट सातत्यानं सायंकाळच्या सत्रामध्ये थोडीशी धीमी बनते. काय नाव? मुसद्दी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, राऊंड द विकेट बॉलिंग करेल आणि अर्थातच जर पाहायला गेलं तर इमाद तयार असेल. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर आहे, म्हणजे जिथे एक्स्ट्राचे रन्स आपल्याला पाहायला मिळू शकतील आणि वाईट +1 असे 2 रन्स मात्र मिळून जातील. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आपण पाहतोय तर तब्बल 52 रन्स पाहिजेत. मॅच मात्र जिंकणार की नाही मला माहित नाहीये, परंतु या मॅचमध्ये एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळू शकतं येणाऱ्या वेळेमध्ये. बिल्कुल, बहुत अच्छी बात कही, लेकिन क्रिकेट में कब क्या होगा कुछ कहा नहीं जा सकता. एक ओवर भी आपको मैच टर्निंग पॉइंट बना सकती है. तो इस दफा देखिए पीछे निकल गए, पहले फ्रंट फुट पर आए फिर बैक फुट पर चले गए. ऐसा ही कुछ सिचुएशन इस मैच में टीम का भी चल रहा है, कोन बॉयज का.
22 रन, 22 रन हो चुके हैं, 3 विकेटों का नुकसान। तीसरा ओवर मैदान के अंदर इस वक्त जारी। नाजिम पाल्टे, इनकी तरफ से 200 रुपए का इनाम है, साथ रखेंगे इनके लिए। क्या बात है, इनामात लग चुके हैं। जिस तरीके से 70 रखेंगे इनके बरकतदार, साथ रखेंगे ने जो शुरुआत दिलाई थी, लेकिन कहते हैं ना कि शुरुआत जितनी अच्छी होती है अंत उतना ही अच्छा हो, तो वो मजा ही कुछ और होता है। बहरहाल खेल के अंदर हम ले चलते हैं सनी, जहां पर तीसरा ओवर मैदान के अंदर इस वक्त जारी है। मुसद्दिक ने 3 गेंदें फेंकी, जिसमें 3 रन खर्च किए, एक वाइट साथ में दौड़ कर लिया गया रन, उसके बाद ये सिंगल। और इस दफा देखिए बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, खेल दिया लॉन्ग ऑन की जानिब। फील्डर ने दौड़ लगाई, गेंद को रुकाने की कोशिश की, तब तक तेजी के साथ 2 रन पूरे। हिम्मत नहीं हारनी चाहिए सनी, कभी भी कुछ भी हो सकता है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। समय बदलने में क्रिकेट में समय नहीं लगता, एक ओवर भी आपको मैच के अंदर ला सकती है। हमने देखा था कि जिस तरीके से इस ऐतिहासिक मैदान पर बहुत सारे विक्रम, बहुत सारे रिकॉर्ड दर्ज है, उसी में से ये भी मैच एक बेहतरीन बन सकता है। बहरहाल अगली गेंद, बैकफुट पर जाकर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन यहां पर एज लगा, एज एंड गॉन, बल्लेबाज का विकेट। स्पोर्ट्स स्पिरिट भी देखिए यहां पर देखने मिल रही है। इस वक्त गरीब नवाज की टीम सिकंजा कसती हुई अपना हल्ला बोल दिया है। गेंदबाज ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, शिकार किए हैं, बहुत ही अच्छी बॉलिंग की है, और सही मायनों में कोन बॉयज की टीम थोड़ी सी मुश्किल में आ चुकी है। न्यू बैटर माज दलवी, इनके पास मौका है, सुनहरा मौका है, सुनहरा अवसर है। आइए देखते हैं क्या सफल हो पाएंगे माज। अगर सफल हुए तो चर्चा हर जगह पर होंगी। बहरहाल गेंदबाज भी इतने आसानी से हार मानने वालों में से नहीं है। मेरे ख्याल से टीनेजर ये है जो बॉलिंग ट्रैक पर है, और कम उम्र का ये गेंदबाज क्या कामयाब होगा, आइए देखते हैं। इस दफा गेंद हवा में, विकेट की गुंजाइश नहीं, बल्कि यहां पर अच्छी गेंदबाजी हो रही है। नोमैन्स लैंड में कोई खिलाड़ी वहां पर नहीं था। 2 रन आसानी के साथ पूरे कर लिए बल्लेबाज ने, और इन 2 रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे सरकता हुआ 27 रन पर 27। अभी भी एक गेंद आना बाकी। आइए देखते हैं क्या आखिरी गेंद पर बड़ा हिट आ पाएगा, लगाना जरूरी। ओ इस दफा देखिए कमाल का स्ट्रोक, मुसद्दिक वहां पर थे, लेकिन गेंद पहले टप्पे पर सीमा रेखा के बाहर। 1 बाउंस 4। थैंक यू सो मच। युवा प्रभात, आपको तैयार रहना है। जैसे ही ये मैच खत्म होगा, इन दोनों टीमों में से जो टीम जीतेगी उनका मैच आपके साथ होगा। स्वानंदी 11 युवा प्रभात चौकार आलेला आहे। 3 षटक समाप्त झालेत। 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने 31, 4 विकेटों का नुकसान। अब 12 गेंदे और 43 रन की जरूरत। थोड़ा सा मुश्किल है, लेकिन आसान बनाने के लिए मेहनत तो करनी लाजिमी है। धाव संख्या झाली 31, 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे। थैंक यू सो मच। मुजफ्फर आए हैं बॉलिंग ट्रैक पर। मुजफ्फर की पहली गेंद पर बल्लेबाज बैकफुट पर जाकर खेल दिया उसे स्ट्रोक। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने फील्ड किया, 2 की मांग। ओहो हो, गुड रनिंग बिटवीन विकेट। तेजी के साथ 2 रन
पूरे कर लिए। देखना होगा अर्शियन मैच को कितना क्लोज लेकर जाते हैं। दस गेंदों का खेल जीतने के लिए 39 रन की जरूरत। अभी भी मैच बन सकती है, लेकिन हिम्मत जुटानी पड़ेगी। कुछ कारनामा, कुछ चमत्कार दिखाना पड़ेगा। अर्शियान ने अगर चमत्कारी दिखाई तो बहुत बड़ी बात। मेरे ख्याल मुजफ्फर की बॉलिंग पर नजर करते हैं। और इस दफा देखिए निकल कर आगे आकर मारने की कोशिश। विकेट कीपर ने अपना काम किया। मोहम्मद कैफ ने अच्छा कैच पकड़ा। थैंक यू। यस, मैच की तरफ बढ़ते हैं जहां पर आप देख सकते हो अच्छी बॉलिंग चल रही है। सही मायनों में गरीब नवाज ने बहुत अच्छी वापसी की है। इसके पीछे की वजह है बॉलिंग अटैक अच्छा है, बैटिंग अटैक अच्छा है। सही मायनों में बहुत खुशी की बात आहे की आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच स्पोर्ट स्ट्रीम या चॅनलवरती तुम्हाला फक्त एक मोठी स्ट्रीम नव्हे तर प्रत्येक मॅचचे स्ट्रीम पाहायला भेटते आणि चांगलं ग्राफिक आहे। एखादी आपण चांगला खेळ सादर करता तर आपण या त्या मॅच मधला हेडलाईन बनता असंही पाहायला भेटतो। आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स स्ट्रीम मध्ये जे चॅनलचे जे सीईओ आहेत आकिब चिपळूणकर यांची खरी मेहनत आहे। अहोरात्र मेहनत घेतली आणि मेहनत करूनच ते आज या प्रगती करताना दिसत आहेत। चला आता नो बॉल पंचांनी घोषित केलं। यस मकबूल भाई, नो बॉल। यस थ्रो बॉलर, इसलिए अब वो गेंदबाजी नहीं कर सकता। यस अब उसी ओवर को मेरे ख्याल से ओवर को कंटिन्यू करने के लिए अगले गेंदबाज या जमीर आए हैं। नो बॉल यानी मकबूल भाई फ्री हिट। यस फ्री हिट, मास के पास सुनहरा मौका है फ्री हिट की गेंद पर बड़ा हिट लगाने का। आइए देखते हैं। हो क्या बात है, क्या बात है, वापसी जरूर की है। षटक समाप्त।
और इसी के साथ यहाँ पर क्वालिफाई कर चुकी है टीम। अब जिस तरीके से युवा प्रभात के साथ खेलेगी गरीब नवाज, युवा प्रभात टीम कॅप्टन, चला या लगेच नाणेफेकसाठी या।